श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अनेकदा डुबुक अनेकदा डुबुक आणि फर्स्ट टाइम बसले बोटीमध्ये. इकडे आहे हे दत्त महाराजांचं मंदिर आहे. तिथे जाऊ. जिकडे तिकडे खव्याचाच वास येते बघ. घेऊया काय आहे हत्ती पोहतायत पाण्यात. 4:30 वाजता आम्ही निघालो घरातून आणि आता 5:30 वाजता पोहोचलो. 1 तास लागला. आणि लोणचं आहे म्हणजे ह्या बिया शिजायला टाकलेलं पाणी आहे ना ते सगळं निथळून. कशाला भाकरीला ना ज्वारी टाक. फणसाच्या बिया टाकले शिजायला. शिल्लक राहिलेला भात आहे तो आता नाश्त्याला होईल. हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. तर आता सकाळचे 10 वाजलेत आणि आईने इकडे कुकर लावलाय. कुकरमध्ये फणसाच्या बिया ठेवल्या शिजायला. तर कुकर आता मी बंद केलाय, सॉरी गॅस बंद केलाय मी. आणि बघूया आता त्या बिया शिजल्यात काय. तर वाफ गेली काय बघूया आधी. वाफ गेली तर बघते आधी शिजल्यात काय. फुटायला हवेत ना. एक एक फुटले आहे. कुठं कुठं फुटलेले दिसत आहेत. परत एकदा फणसाच्या बिया ठेवल्या तिथं शिजायला. आणि बाय सुट्टी हा बंद करते. शिजले असते ना काही 2 शिट्ट्या झाल्यात. तोपर्यंत मी इथे कांदा चिरते. आता फोडणीचा भात करायचा आहे आणि रात्रीचा भरपूर शिल्लक राहिलेला भात आहे तो आता नाश्त्याला होईल. रोहित उठला काय आई? उठला काय रोहित? कशाला भाकरीला ना ज्वारी टाकायचं. ज्वारीमध्ये टाकायचं तांदूळ. काय आहे चिरफळ कोंडा आहे. कोंडा आहे, खडा आहे, गोटा आहे. हा उठला काय बघतो. आबा उठला नाहीये अजून, झोपून राहिलाय. हा इकडे रोहित झोपून राहिला बघा. हा कसा झोपून राहिला अजून. शाळेला सुट्टी. बघी आता बिया शिजल्यात काय. वाफ काढतो काही. कुठल्याच नाहीत बिया. परत एकदा कुठलेल्या नाहीत. नाही कुठलेल्या. मी आता ह्या बियांना ह्या चाळणीमध्ये ओतून घेते म्हणजे ह्या बिया शिजायला टाकलेलं पाणी आहे ना ते सगळं निथळून जाईल. जास्त नाही पाणी राहिलेलं. वाफ निघते. पाणी सगळं निथळलंय आता. ह्या बघा बिया फुटलेल्या नाहीत. फुटल्या की म्हणजे सोलायला सोप्या जातात ह्या बिया. बहुतेक ताज्या बिया असल्यामुळे फुटलेल्या नाहीत. ह्या बियांना सुकवून ठेवायला लागतात. ह्या बघ फुटलेले नाही.
सुटल्या की सोलायला जरा सोपं पडेल. हा घेतलाय कढीपत्ता. हा जिरं मोहरी टाकतोय. भात घालते फोडणीला मी आता. तेल टाकले कढईमध्ये आणि आता जिरं मोहरी टाकते. अजून उठलेलं नाही ना? हा घे. मला नको तू खा. खाऊन बघ. खाऊन बघ जरासा. अगं नंतर खाईन मी जरासा. तू खा. जरासा चांगला आहे थोडासा. नको आता. आधी तू खा आता. बिया नाही खाल्ल्या सुकूच्या. खातोय ना हे काय. या नाश्ता करायला तुम्ही पण. फोडणीचा भात आहे हा नाश्त्याला. आणि फणसाच्या बिया पण आहेत. म्हणजे खायचं. हे बघा फणसाच्या बिया. इधर मोबाईल ठेव आता. बोलवलं नाही सगळ्यांना. हाय गाईस कर. इकडे बघ. हाय गाईस. जेवायला या मग. जेवायला या. ताक आहे. ताक नाही आहे, दही आहे, दही. दही दही आणि लोणचं आहे. इकडे इकडे लोणचं आहे. दे आता ठेव. दही चपाती. दही चपाती लोणचं. विशाल लोणचं आवडतं. गोड आंब्याचं गोड लिंबाचं लोणचं. दही चपाती. गोड गोड लोणचं. तुम्ही जेवला काय? काय आवर पटकन आपल्याला फिरायला जायचं आहे. होय घेऊन जाणार नाही तुझ्या. खाली पडू नको देव. एवढं दिसत होतं दिसायला ते. मग असं पाणी देतो. दिसायला एवढं बारीक दिसतंय. एवढं फुगतंय की उठतंय. आम्ही फिरायला चाललोय. मी ईशा आणि दादा होय ना. आणि कोण नाही. तर आता आम्ही आलो आहोत नरसोबाच्या वाडीमध्ये. मी आणि 4:30 वाजता आम्ही निघालो घरातून आणि आता 5:30 वाजता पोहोचलो. 1 तास लागला आम्हाला यायला. मध्ये थांबत करत आम्ही आलो. तसं अर्धा तासात पोहोचतोच. म्हणजे लागतोच यायला. आणि 21 किलोमीटर आहे सांगलीतून नरसोबाची वाडी. खूप छान देवस्थान आहे दत्त महाराजांचं. नदीच्या काठाला अगदी. तर अजून दर्शन वगैरे घ्यायचं आहे. तर चला जाऊया ना त्रिशू. हा जाऊया. तुला पाणी हवंय ना. चला जाऊया. दादा कुठे गेला. गाडी आणायला गेलाय. चल आपण जाऊया. चल पाणी देते तुला. चल चल इकडे 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 जायचंय. चला दर्शन घेऊया आता आपण. हा कृष्ण चल फ्रॉक खाली कर. तो बघ तिकडे दादा बसलाय गाडीवर. तो तिकडे बसलाय दादा. आहे ना. दिसला का तुला. रोहितचा हात धर रोहित. रोहित नारळ घे. नारळ घे. चप्पल काढ त्रिशू. काय चला
ए चला पाय धुया. रोहित चल. हात धरशील कायचा? चल. रोहित खाली जाऊ नको. मोबाईल धर. मागे थांब ना तू. पाय बुडव त्रिशू. बुडव. थांब थांब थांब. आणि एकदा डुबुक. आणि एकदा डुबुक. आणि एकदा डुबुक. आणि एकदा डुबुक. दोन्ही पण पाय. हे सोड. हा चल. आणि चल. चल ऋषीकडे चला. चल दादा गेला बा पुढे. चल. वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही ती पण मुलं पोहतात पाण्यात. दिसली का तुला? त्रिशू बोटीत बसूया ना. रोहित हात धर तिचा. ती बाली खाली. रोहित थांब. कोण नाहीये अजून. हात धर तिचा. मला सोडू द्या. येते आता घे. तिकडे आम्ही बसलोय कुठे? बोटीमध्ये. आम्ही फर्स्ट टाइम बसलोय बोटीमध्ये. इकडे आहे रोहित. चला पोचलो आपण काटाला. आता उतरूया. बोट थांबेल तेव्हा उतरायचं आपण. हा बोट थांबते. त्रिशू इकडे आहे. आणि ते समोर दिसतंय ना ते दत्त महाराजांचं मंदिर आहे. तिथे जवळून अलाउड नाहीये फोटो किंवा व्हिडिओ करायला. मला मी लांबूनच दाखवते. या साईडला आहे नदी. कसा टेस्ट जरा तो दादा देतो. दादा दे रे ना. छान आहे. घे प्रसाद म्हणून थोडासा. पाव किलो दे. गुलकंदवाला पाव किलो द्या. इकडे ऋषी इकडे. ऋषू
जिकडे तिकडे खव्याचाच वास येते बघ. हे खाऊ आपण. नवदला पावतो ना. हा खावा. चल चल त्रिशू. वाडी म्हटलं की पेढे आणि बासुंदीसाठी प्रसिद्ध आहे हे. खव्याचे पेढे मस्त मिळतात छान इथे. काय त्रिशू काय घ्यायचं? हे घेऊया. काय आहे? हत्ती. हत्ती आहे ना? जर हा घे. तर आता आम्ही निघालो आहोत घरी जायला आणि आता 7:30 वाजले तरी अजून आम्ही इथे वाडीतच आहोत. दर्शन वगैरे घेऊन झालंय आता आमचं. तर चला जाऊया घरी. चला त्रिशू. त्रिशू जाऊया ना घरी. त्रिशू काय खाते? आईस्क्रीम. आणि मला 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 नाही. हातात घे हातात. गडम खोलतो. बॉटल घे पाण्याची. कुनू बॉटल घे ते दोन्ही पण. चला घरात आता. विशाला काय हत्ती हत्ती तो हत्ती आहे. चल ये घरात. तर आता आम्ही घरी आलो आणि आता 8:30 वाजले. तर फ्रेश वगैरे होतो आधी. इकडे त्रिशा खेळत बसली आहे. आल्या आल्या लगेच. त्रिशू खेळते तू लगेच आल्या आल्या. पळतोय की पळतोय पळतोय.